ऋणानुबंध ते कच्चा लिंबू या प्रवासाविषयी तू आम्हाला सांगशील? 2013 साली एका नाट्यप्रयोगाच्या नंतर मला प्रसादने एक झेरॉक्स आणून दिली हातात, एक स्क्रिप्ट, की ही कादंबरी वाच, याच्यावर पिक्चर करूया. ऋणानुबंध असं नाव होतं, जयवंत दळवींची कादंबरी होती. आणि मी ती वाचली आणि मी प्रसादला असं म्हटलं की का करायचं याच्यावर पिक्चर, खूप डिप्रेसिंग आहे, मला डिप्रेशन आलं हे वाचून. पण त्याच्यानंतर प्रसाद असं म्हणाला की नाही, याच्यावर नाटक ऑलरेडी झालेलं आहे आणि याच्यावर चांगला पिक्चर होईल, तू विचार कर. आणि ज्या वेळेला मी थोडं रेट्रोस्पेक्टमध्ये विचार करायला सुरुवात केली तेव्हा मला कळलं की जर या कादंबरीतली जी पात्रं आहेत त्यांची सिच्युएशन जर आपल्याला घेता आली आणि तिथून आपल्याला थोडी फ्लाईट घेता आली तर ह्याच्यावर एक सुंदर सिनेमा करता येईल. जयवंत दळवींच्या मुलाने आय थिंक त्यांनी आम्हाला ही परमिशन दिली की तुम्ही कादंबरी लिहून झालेली आहे, पण आता त्याच्या पुढे सिनेमा करताना तुम्हाला हवी ती एक लिबर्टी तुम्ही नक्की घ्या. आणि सर्वप्रथम त्यांचे आभार, कारण त्यांनी जर हा मुद्दा अडवून धरला असता की नाही, जशी कादंबरी आहे तसाच सिनेमा हवा, तर कदाचित आज कच्चा लिंबू झाला नसता. फार बोलणार नाही, दोनच गोष्टी सांगेन की कादंबरीचा जो काळ होता तो आम्ही तसाच ठेवला आहे. तो का ठेवला हे तुम्हाला सिनेमा बघितल्यावरच जाणवेल, मला ते आत्ता सांगायचं नाही आहे. आणि दुसरे मला प्रसादचे आभार मानायचे आहेत, कारण नॉर्मली दिग्दर्शक हा नटांना डिरेक्ट करतो किंवा तो टेक्निशियन्सना सांगतो की हे करा ते करा. मला असा हा पहिला दिग्दर्शक भेटला जो रायटरला पण डिरेक्ट करत होता. आणि हे मी खूप चांगल्या अर्थाने बोलतोय. म्हणजे तो मला कधीच आज काय लिहिलंस, कारण त्या काळात आम्ही जवळजवळ रोज भेटत होतो, कारण आम्ही दोघं को ॲक्टर म्हणून एक नाटक करत होतो, त्याचे नाट्यप्रयोग सुरू होते. पण त्याने मला ठरलेल्या तारखेच्या आधी कधी वाचायला सुद्धा मागितलं नाही, तू काय लिहिलंयस किंवा काय नाही लिहिलंयस. पण जे लिहिलं त्याच्यावर त्याची जी तयारी होती ती फारच अमेझिंग होती आणि ती मी फार कमी दिग्दर्शकांची बघितलेली आहे. त्यामुळे जेव्हा सेकंड ड्राफ्ट लिहिला गेला कच्चा लिंबूचा, तेव्हा प्रसादची खूप मदत झाली, त्याच्या विजनची खूप मदत झाली मला एक चांगलं स्क्रिप्ट लिहिण्यात. आणि जे ॲक्टर्स या स्क्रिप्टला मिळाले, मी रफकट पाहिला फिल्मचा. नॉर्मली असं म्हणतात की लेखक खुश नसतो, पण मी खूप खुश आहे या फिल्ममध्ये. थँक्यू सो मच प्रसाद, थँक्स. यानंतर मी सोनाली कुलकर्णीला विनंती करेन की तिने रंगमंचावर यावं. सोनाली, एका स्पेशल चाइल्डची स्पेशल पेरेंट आहेस तू. म्हणजे ते आत्ता ट्रेलर पाहताना सुद्धा अंगावर काटा येत होता. सो तुझा एक्सपिरियन्स ऐकायला आवडेलच, पण त्याच्या बरोबरीने मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपण इथे ॲड्रेस करायला हवा, तो म्हणजे स्पेशल पेरेंट्सची व्यथा आणि त्याविषयीची अनास्था जी आपल्या देशभरात आहे, त्याच्याविषयी तुझं मत काय आहे? ही परिस्थिती खरं म्हणजे सुनील मी फार लहान असल्यापासून पाहिलेली आहे. कारण मी 11वीत असल्यापासून पुण्याच्या बालकल्याण संस्थेमध्ये शिकवत होते आणि त्या बालकल्याण संस्थेमध्ये पुण्यातल्या तमाम चॅलेंज्ड मुलांच्या शाळा यायच्या आणि तेव्हापासून पुढची 5 वर्ष मला हे प्रकर्षानं जाणवत गेलं की एक हे जग आहे स्पेशल माणसांचं आणि दुसरं जे आपलं जग असतं, या आपल्या जगाला पत्ताही नसतो त्या जगात काय चाललेलं आहे. आणि आपल्याला अनेकदा असं वाटतं की त्या जगाबद्दल आपण काहीही माहिती करून घेऊ नये, इतकं ते जीव घेणं ठरू शकतं. तर आपल्याकडे निश्चितच पहिल्यापासून शिवाजी जन्मावा दुसऱ्याच्या घरी, त्याच पद्धतीनं ही परिस्थिती ओढवली तरी माझ्या घरी नको. मी दुसरं कारण सांगते तुला, कारण मी एक आई पण आहे. आणि आता विज्ञान इतकं पुढं गेलं आहे की जेव्हा तुम्ही प्रेग्नंट असता तेव्हा तुम्ही विविध प्रकारे आपली प्रेग्नन्सी अप्रूव्ह करून घेऊ शकता. त्यातली एक टेस्ट फार मनाला चटका लावणारी असते. एक ॲमनिओटिक फ्लुइड टेस्ट असते, ज्याच्यामध्ये बाळाची शारीरिक आणि मेंदूची वाढ आपण तपासून बघू शकतो. आणि फक्त तपासून बघू शकतो. आणि तेव्हा जे आपल्या हृदयाचे ठोके आपल्याला ऐकू येत असतात की मला माहिती आहे मी आई होणार आहे, पण 1% शक्यता असतेच प्रत्येक आईच्या मनामध्ये की मी स्पेशल आई नाही ना होणार आहे. आणि ती भीती मला खूप वेळेला जाणवली पुन्हा पुन्हा हा सिनेमा करताना, की आपण किती भाग्यवान होतो असा एक क्षण येऊन जातो. आणि
भाग्यवान तर मी फार चांगल्या अर्थानं आहे, कारण तिसरं कारण म्हणजे प्रसादनी माझ्या आयुष्यात मला कधीच विसरता येणार नाही इतकी सुंदर भूमिका दिली आहे. या शैलाचा प्रत्येक शॉट, तिची बॉडी लँग्वेज, तिचा आवाज, या प्रत्येक गोष्टीचं श्रेय त्याचं आहे आणि त्याच्यासाठी मी त्याची आयुष्यभर ऋणी राहीन. आणि अर्थातच अमलेंदू चौधरीचं पण आहे. तुम्ही पाहालच फिल्म तेव्हा तुम्हाला कळेल. थँक्यू. तुला विनंती करेन की स्थानापन्न व्हावंस. यानंतर सचिन खेडेकर या माझ्या मित्राला मी इथे आमंत्रित करतो. सचिन, तू आजपर्यंत अनेक माध्यमांमधून वावरलायस. मग ते मालिका असतील, नाटक असेल, नाटकात सुद्धा व्यावसायिक, प्रायोगिक आणि मराठी चित्रपटही अनेक केलेस, हिंदीही केलेस, तद्दन व्यावसायिकही केलेस आणि तद्दन प्रायोगिक किंवा पॅरलल सिनेमासुद्धा केलास. मराठी सिनेमामध्ये तुला काय बघावं असं वाटतं की त्यातलं फक्त एंटरटेनमेंट व्हॅल्यू आवडते का त्यात जे काही बोध असतात ते फार महत्त्वाचे वाटतात? एक्झॅक्टली कशासाठी तू मराठी चित्रपट करतोस आणि हा चित्रपट करण्यामागचं कारण काय होतं? नमस्कार. हे खरं आहे की मराठी सिनेमा मी सुजाण मराठी प्रेक्षकांसाठी करतो. माझी इच्छा पहिल्यापासून मराठीत काम करण्याचीच होती. हिंदीमध्ये काम अशासाठी करावं लागलं कारण मराठीत तितकंसं काम होत नव्हतं आणि त्याचं मला वाईट वाटतं. पण आता तशी परिस्थिती नाही. आपल्याकडे मराठी सिनेमा वेगळ्या विषयांसाठी ओळखला जातो. आज जितक्या अभिमानानं कच्चा लिंबू आम्ही आज लोकांसमोर आणतो आहे, हा असाच सिनेमा मला आयुष्यभर अभिप्रेत होता. आणि आजही मला असं खरंच वाटतं की प्रत्येक मराठी सिनेमामध्ये काहीतरी सांगण्याचा अगदी 100% प्रयत्न असतो. पूर्णपणे त्यातली व्यावसायिकता जरी असली तरीसुद्धा काहीतरी म्हणणं असतं. आज रिंगणचंही काही म्हणणं होतं, आज मुरांबाचंही म्हणणं होतं, कच्चा लिंबूचं म्हणणं आहेच. आणि आपल्याकडे माध्यमांना खरं तर हे मला म्हणायचं होतं की आपल्याकडे झालेल्या धंद्याच्या आकड्यांची खूप चर्चा होते, पण सिनेमा काय म्हणतो ह्याची चर्चा खूप कमी होते. आणि ते मला खरं खटकतं. कारण ज्यासाठी एखादा कलाकार निवड ठेवू शकतो की मला हे नाही हे करायचं आहे, मला हे नाही हे करायचं आहे. अगदी माध्यमांवर दर शुक्रवारी लिहिण्याची जबाबदारी असली तरी ज्यात काहीतरी दिसलं तर त्यावर लिहावं लागेल इतका आग्रह जर सिनेमा करत असेल तर त्यांनी ते लिहायला हवं. आणि हे खरंच आहे की आपल्याकडे जो नवीन प्रेक्षक आहे तो हिंदीसारखा मराठी सिनेमा पाहायला आलेला नाही. मराठी सिनेमा, जातिवंत मराठी सिनेमा जो कथेसाठी आणि अभिनयासाठी प्रसिद्ध आहे तो बघायला आलेला आहे. हे मला असं वाटतं कोणीही विसरू नये. थँक्यू. क्या बात आहे, क्या बात आहे. मी विनंती करेन की तूही स्थानापन्न व्हावंस. यानंतर सुप्रसिद्ध दिग्दर्शक जे ह्या चित्रपटात नट म्हणून आहेत, आम्हाला धोका निर्माण झालेला आहे थोडासा, त्या रवी जाधवना मी विनंती करेन की त्यांनी रंगमंचावर यावं. धन्यवाद. रवी, आजपर्यंत तू वेगवेगळे चित्रपट दिग्दर्शित केलेस, पण अभिनेता म्हणून येण्यासाठी, प्रेक्षकांसमोर येण्यासाठी तू हा वेगळा चित्रपट का निवडलास? सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे अगदी एक शब्द आहे फक्त, भीती. कारण बऱ्याचदा असं होतं ना की आपल्या ज्या गोष्टीची भीती वाटते की हे मला कदाचित जमणार नाही, ते करण्यात खरी मजा असते. जेव्हा पहिल्यांदा प्रसादने मला ही गोष्ट ऐकवली तेव्हा मला खरंच भीती वाटली की मला हे जमेल का, मला हे पेलेल का. खूप डिफिकल्ट काम आहे आणि माझा मुळात स्वभावच असा नाही आहे की एवढं सगळं दुःख वगैरे. पण मग मनात गोष्ट ऐकतानाच एक गोष्ट ठरवली होती आणि नंतर प्रसादला बोलून दाखवली होती की मी या सिनेमात स्पेशल चाइल्ड होईन आणि प्रसाद माझे बाबा होईल. आणि त्या पद्धतीने त्याने मला सांभाळून घेतलं, त्या पद्धतीने त्याने माझ्याकडनं काम करून घेतलं. आणि
म्हणजे तुम्ही जे काही आता पाहिलं आहे पडद्यावरती त्या प्रत्येक शॉटचं, त्या प्रत्येक पॉजचं, त्या प्रत्येक वाक्याचं श्रेय या संपूर्ण टीमला आहे. प्रसाद, अमल, संतोष, फुटाणे, चिन्मय ह्या सगळ्यांना ते श्रेय मला वाटतं. आणि त्यामुळे तुम्हाला समोर दिसतो आहे. आणि अशी चॅलेंजेस खूप कमी येतात प्रसाद, मला वाटतं. असे ह्या पद्धतीचे चॅलेंजेस असे कमी येतात की भीती वाटते मनामध्ये की अरे आपण हे करू शकू की नाही. शॉर्टकट खूप सोपे आहेत आणि ते खूप इझी असतात करायला. पण ह्या पद्धतीची मला वाटतं भीती सतत सगळ्यांना वाटू दे, त्यातून असं सुंदर काम निर्माण होईल. क्या बात आहे. वा. मनमीत, तू इथे एक स्पेशल चाइल्ड हे कॅरेक्टर प्ले करतोयस. आजूबाजूला असणाऱ्या अनेक जे काही तुला अनुभव येतात त्या अनुभवाबद्दलही आम्हाला सांग. आणि हा चित्रपट करत असताना त्याचा किती फायदा झाला किंवा ते तू कसं वर्क केलंस याविषयी आम्हाला थोडंसं सांग. ॲक्च्युली डोळे उघडे ठेव. खूप लाईट आहे त्यामुळे नाही. ॲक्च्युली माझी आत्या जी आहे ती एक स्पेशल चाइल्ड आहे. सो लहानपणापासूनच तिला मी बघतोय. पण या चित्रपटात मी तिला नाही केलं आहे, कारण की मी त्यांच्या शाळेतही गेलेलो स्पेशल चाइल्ड्सच्या चिल्ड्रनच्या. त्यांनी मी बघितलं की त्यांच्या कॅरेक्टरमध्ये, प्रत्येक पर्सनॅलिटीमध्ये एक युनिकनेस आहे, एक वेगळेपण आहे. कोणी सेम नाही आहे, कोणी सिमिलर नाही आहे. त्यामुळे त्यातनं मी एकाची थोडीशी बॉडी लँग्वेज, एकाचे थोडेसे एक्सप्रेशन्स, माझ्या आत्याचा इनोसन्स खूप मेजर पॉईंट आहे तिचा, तो मी घेतला. आणि असं करत 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 हे कॅरेक्टर उभं करायचा प्रयत्न केला. आणि या सगळ्यात खूप शिकायला मिळालं, कारण की इतके दिग्गज कलाकारांबरोबर मला काम करायला मिळालं. आणि पहिले जेव्हा मला प्रसाद दादांनी सांगितलेलं की तो बोलला, मी जस्ट आउट ऑफ क्युरिओसिटी मी त्याला विचारलं की बाबा आणि आईचे रोल कोण करणार आहेत. प्रसाद दादा बोलला नाही, आईचा रोल सोनाली कुलकर्णी करणार आहे आणि बाबांचा रोल रवी जाधव करणार आहे. लोक काय खूप भीती वाटली मला तेव्हा. आणि सचिन खेडेकर आहेत फिल्ममध्ये, त्यामुळे इतके आनंद महादेवन सर आहेत, इतके मोठ्या कलाकारांसमोर मला असा रोल करायचा आहे. त्यामुळे ती भीती होती, खूप भीती होती. पण आम्ही भेटलो त्यानंतर मला असं सांगायला खूप बरं वाटतंय की इतके मोठे स्टार्स आहेत हे, पण दे आर सो हंबल. आणि त्यांनी मला त्यांच्या मुलासारखं वागवलं. त्यामुळे मेहनत करायला मला काही वाटलंच नाही. इट वॉज सो इझी. आणि आमचा तो बॉन्डिंग मला वाटतं आम्ही चित्रपटात दाखवायचा प्रयत्न केला आणि ते दिसलंय. वाव, दॅट इज सो गुड. तुला तुझ्या भावी आयुष्यासाठी सुद्धा शुभेच्छा. थँक्यू. आणि या चित्रपटासाठी सुद्धा. सगळ्यांची बोलणं झालंय, अवधूतशी बोलायचं राहून गेलंय. त्यात काय म्हणजे असं नाही. या गाण्याविषयी मगाशी इतकं राहुलनी भरभरून सांगितलं आणि आम्ही ऐकलं सुद्धा. तुझा अनुभव काय होता? तू चित्रपट पाहिलायस? नाही, मी चित्रपट नाही अजून पाहिलेला. सर्वांना नमस्कार. मला खूप खूप आनंद होतो आहे आज इथे उभं राहून, कारण माझी सुरुवात कायम जी झाली मराठीमध्ये ती पण गायक म्हणून झाली. सो इथे मी फक्त गायक म्हणून उभा आहे, याचा मला फार आनंद आहे. आणि मला तो दिवस आठवतो की मी झेंडा करायला घेतला होता आणि प्रसादचा मला फोन आला होता की अवधूत तू पहिला फिल्म करायला घेतलीस आणि मी त्याच्यामध्ये असणार आहे, असं त्याने डायरेक्ट सांगितलेलं मला. आणि तो कोल्हापूरला शूटला आला होता, म्हणून तुम्ही जर का झेंडा बघाल तर त्याचा नुसतं अगदी सुरुवातीच्या मोंटाजमध्ये प्रसाद आहे, पण तो ऋणानुबंध आमचा सुरुवातीपासून होता. ज्या वेळेला कच्चा लिंबूची पोस्टर, मला गंमत काय होते की मला अजूनही कळत नाही की मराठीमध्ये चित्रपट सुरू झाल्यानंतर मला कळत का नाहीत, कायम पूर्ण झाल्यानंतरच कळतात. तर तसंच त्याची पोस्टर्स यायला लागले आणि मला असं वाटलं मी आता फोन करणार प्रसादला की प्रसाद मला पण माझा हक्क आहे, मला पण आय वॉन्ट टू बी अ पार्ट ऑफ दिस प्रोजेक्ट, दिस फिल्म. पण ती संधी मला दिलीच नाही त्याने. तेवढ्यात मला राहुलचा फोन आला की असं असं गाणं गायचं आहे. आणि मला हे गाणं गायला इतका आनंद झाला, कारण जसे कलाकारांना वेगवेगळ्या भूमिका करायला आवडतात, तसं आम्हाला गायकांना सुद्धा वेगवेगळी गाणी गायला आवडतात. आम्ही पण काय होतं की आता मी ऑलमोस्ट आठवड्यात 3-4 गाणी तरी मी गायक म्हणून गातो मराठी चित्रपटांसाठी.
पण एक टिपिकल गाणीच येतात कायम. तर मला ज्या वेळेला हे गाणं ऐकलं आणि मी राहुलला म्हटलं तू चुकून दुसऱ्या कोणाच्या सिंगरची मला पाठवलीस की काय फाईल व्हॉट्सअपवरती, तर म्हणून नाही हेच तुला गायचं आहे गाणं. आणि मग मी ते खूप एन्जॉय केलं. मला ह्या गाण्याच्या रेकॉर्डिंगला अजून मजा का आली की सगळेच समोरच्या बाजूला होते. म्हणजे प्रसाद तर होताच, राहुल तर होताच, पण सचिन होता खेडेकर आणि अजून कोण होतं, सगळेच होते आणि सगळे डिरेक्शन देत होते म्हणजे राहुल बरोबर की ही लाईन अशी आली पाहिजे, ही लाईन तशी आली पाहिजे. आणि मी सगळ्यांना आवडेल असं गाण्याचा प्रयत्न करत होतो. मग आम्ही पुन्हा हे गाणं एकदा रेकॉर्ड झाल्यावर आम्ही पुण्याला गेलो आणि पुण्याला आम्ही ह्याचे बॅकिंग वोकल्स पुण्याला करून घेतले राहुलनी माझ्याकडनं. सो एकंदरीत खूप छान वाटतंय की इतक्या चांगल्या एका प्रोजेक्टचा मी भाग आहे आणि ऑल द बेस्ट टू एव्हरीबडी. थँक्यू. प्रसाद ओकला मी इथे आमंत्रित करतो. धन्यवाद. पहिलाच चित्रपट हा जयवंत दळवींच्या कादंबरीवर आधारित ऋणानुबंध असा एक अत्यंत साधारण गंभीर स्वरूपाचा चित्रपट त्याला का करावा असं वाटलं असेल. ब्लॅक अँड व्हाईटमध्ये सगळं दिसतंय, आजची थीमसुद्धा ब्लॅक अँड व्हाईट आहे. या सगळ्याच विषयी मला वाटतं त्यांनी थोडासा खुलासा करावा, आपल्याला सगळ्यांना सांगावं. नक्कीच. धन्यवाद सुनील. सगळ्यात आधी आभार मानतो मी सुनीलचे. माझ्या एका शब्दासाठी तो लगेच या सोहळ्यासाठी धावून आला आणि निवेदनाची भक्कम धुरा तो सांभाळतोय. एकदा सुनील करता जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. थँक्यू सो मच. आज ही अख्खी प्रेस कॉन्फरन्स, ट्रेलर लॉन्च, म्युझिक लॉन्च लाईव्ह दाखवण्याची संधी प्लॅनेट मराठीने मला दिली. मी त्यांचेही मनपूर्वक आभार मानतो, अक्षयजींचे. खूप वर्ष मला काम करताना तुम्ही बघताय, जवळपास 20-21 वर्ष झाली मला पुणे सोडून मुंबईत येऊन. आणि खूप चांगलं काम करण्याची संधी मला हवी होती. ती मला अभिनेता म्हणून दुर्दैवाने अजून मिळाली नाही असं माझं प्रामाणिक मत आहे. पण मग ती सगळी एनर्जी जी मला ॲक्टिंगमध्ये दाखवायची होती, तो सगळा जोश, तो सगळा उत्साह, आणि खरं तर त्याच्यामागचं पॅथॉस असा होता की मुळात मी आलो होतो दिग्दर्शक व्हायला मुंबईमध्ये आणि 20 वर्ष झाली तरी त्या दृष्टीने एकही पाऊल उचललं गेलं नाही. पण आता मी म्हटलं की नाही, आता दिस इज द राईट टाईम, आता आपण एक टर्न घ्यायलाच पाहिजे. आणि त्या टर्नवर माझा अत्यंत जवळचा मित्र, 20 वर्षांचाच जवळपास आमची मैत्री आहे, मंदार देवस्थळी, त्याच वळणावरती उभा होता आणि त्यांनी मला हात दिला आणि कच्चा लिंबू उभा राहिला आहे. ब्लॅक अँड व्हाईट करण्यामागची कारणं हळूहळू जेव्हा सगळेजण बोलतील, मुळात चित्रपटाचे छायाचित्रकार अमलेंदू चौधरी बोलतील तेव्हा त्याच्याबद्दल जास्त सविस्तर ऐकणं आपल्याला जास्त छान वाटेल. पण मुळात आपण टीजर लॉन्च झालेला आहे मागच्याच आठवड्यात, तो पण पाहिला आहे आणि माझ्या नायिकेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपल्याला अख्खा चित्रपट दिसतो आणि त्या नायिकेच्या आयुष्यातले रंग उडालेले आहेत आणि त्यामुळे हा चित्रपट कृष्णधवल आहे, ब्लॅक अँड व्हाईट आहे आणि त्याच्यामध्ये रंगांचे पण काही खेळ आहेत जे आपल्याला टीजरमध्ये दिसलेले आहेत. तर केवळ गंमत म्हणून हा चित्रपट ब्लॅक अँड व्हाईट केलेला नाही, त्याच्यामागे प्रॉपर लॉजिक आहे, बैठक आहे काही विचारांची. त्यामुळे उगाच असं उठवळपणे ब्लॅक अँड व्हाईट करायचं म्हणून केलेलं नाही. मुळात तू जेव्हा दळवींची कादंबरी निवडतोस तेव्हाच हे सगळे मुद्दे जे आहेत ते खोडले जातात. मला असं लक्षात आलं गेल्या काही वर्षात की दळवी हा माझ्या दृष्टीने अत्यंत मोठा साहित्यिक आणि खूप मोठा अस्सल नाटककार, ज्यांची ऑलमोस्ट सगळी नाटकं ही अस्सल आहेत, कुठल्याही इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, रशियन नाटकांवरती आधारित नाही आहेत. सगळ्या कलाकृती अस्सल आहेत आणि अशा माणसाच्या साहित्यावरती चित्रपट व्हायला हवा असं मला मनापासून वाटत होतं. पुरुषसारखा उत्तम चित्रपट झाला नाही असं नाही, पण इथून पुढे त्यांच्या अजून काही कादंबऱ्यांवरतीही मी चित्रपट करीन असं मी आज इथेच जाहीर करतो. बस एवढंच. नमस्कार. मनापासनं शुभेच्छा, शुभाशीर्वाद कच्चा लिंबूच्या सर्व टीमला, विशेषतः प्रसाद यांनी अशा प्रकारची स्टेपचं पाऊल उचललं त्याबद्दल विशेष अभिनंदन. आणि त्याचबरोबर मंदारनी सुद्धा त्याची साथ दिली एक निर्माता म्हणून, जो खरं म्हणजे ओरिजिनल निर्माता मेंटॅलिटीचा माणूस नाही आहे, पण तरीही निर्माता बनून त्याच्या मागे उभं राहणं याकरता एक वेगळी हिंमत लागते आणि त्याकरता स्वतःला खूप मोठा कलाकार असावा लागतो, तसा मंदार आहे.
त्याबद्दल खरंच माझं म्हणजे जेवढं कौतुक आपण करू तेवढं थोडं आहे असं मला वाटतं. आणि ही तर सुरुवात आहे. आज मराठी चित्रपट सबळ जास्तीत जास्त होत आलेला आहे, दिवसेंदिवस तो होत आलेला आहे. कारण प्रेक्षक ज्यांना आपण केटर करतो ते सुद्धा किंबहुना तेच सबळ झाल्यामुळे हे सर्व फिल्म मेकर सुद्धा सबळ झालेले आहेत. एक फार छोटंसं आणि फार कॉमन असं प्रिन्सिपल आहे दॅट द कंटेनर हॅज टू बी स्ट्रॉंगर दॅन द कॉन्टेंट, ओनली देन इट कॅन होल्ड इट. तर ऑडियन्स जो आपला आहे तो एक कंटेनर आहे, त्याच्यात ती क्षमता असणं फार जरुरीचं असतं ते कॉन्टेंट होल्ड करण्याकरता. ती क्षमता आज सुदैवानं आपल्या प्रेक्षकांची झालेली आहे. अजून एक आनंदाची गोष्ट आहे माझ्याकरता की हा चित्रपट ब्लॅक अँड व्हाईट आहे. माझ्या करिअरची सुरुवात मी ब्लॅक अँड व्हाईटनीच केली होती आणि अनेक चित्रपट त्यानंतर ब्लॅक अँड व्हाईट मी केले. ब्लॅक अँड व्हाईटच्या शिवाय दुसरं मला एक्सपिरियन्स नाही करता आलं. मला अजून त्याची एक छोटीशी आठवण शेअर करावीशी वाटते म्हणून मी हे करतोय की मला जेव्हा सफेद शर्ट घालावा लागायचा, अमलला जास्त कळेल मी काय म्हणतोय ते, हां इथे बसलाय. आम्हाला जेव्हा जास्त म्हणजे पांढरा शर्ट घालायला लागायचा तेव्हा पांढरा आम्हाला घालू द्यायचे नाहीत DOPs, कारण का तो खूप जास्त असा ओव्हरशूट व्हायचा आणि तो असा अंगावर यायचा कॅमेऱ्यात. म्हणून तेव्हा एक नीळ नावाचा प्रकार असायचा. त्या नीळमध्ये तो कम्प्लीट शर्ट ब्लू करून टाकायचे, कम्प्लीट निळा असा करून टाकायचे आणि तो मग जेव्हा स्क्रीनवर दिसायचा तेव्हा तो पांढरा दिसायचा. तर मला नेहमी हा प्रश्न तेव्हा पडायचा की निळा शर्ट का घालतायत, तसं असा कुठला युनिफॉर्म असतो शाळेचा त्याच्यात निळा शर्ट आणि काळी पॅन्ट असते, असा लहानपणी मला तसा प्रश्न पडायचा. पण नंतर मला त्या DOPनी स्वतः समजून सांगितलं की असं का करतो आपण. अशा प्रकारे माझं शिक्षण सुरू झालं. पण ते ब्लॅक अँड व्हाईटच्या इरामध्ये सुरू झालं, त्याचा मला अभिमान वाटतो. आणि आज पुन्हा एकदा एक ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे. संख्या अर्थातच प्रेक्षकांची तेव्हा होती त्याहून खूप जास्त वाढलेली आहे, त्यामुळे त्यांना आनंदही तेवढाच जास्त घेता येईल या चित्रपटाचा. पुन्हा एकदा शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद. थँक्यू सो मच. माझे आई बाबा स्पेशल आहे.